श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण पहिल्या श्रावण सोमवारी कोणते उपाय करू शकतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार व्रत आहेत. या दिवशी जलाभिषेक आणि भोलेनाथाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि महादेवाचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की श्रावण सोमवारी काही उपाय केल्यास नोकरी संबंधी अडथळे असतील तर ते दूर होतील. आजपासून श्रावण सुरू झाला आहे. श्रावणात भगवान शिवासाठी विशेष विधी केले जातात. या महिन्यात भगवान शंकराचे नामस्मरण आणि मनोभावे पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होते. याशिवाय प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाचे व्रत केले जाते. श्रावण सोमवारी काही उपाय केल्यास सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग बघूयात आपण कोणते उपाय करू शकतो ते. नोकरी मिळत नसेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला खूप दिवसांपासून नोकरी मिळत नसेल आणि तुम्हाला नोकरीची सततची चिंता वाटत असेल तर भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच श्रावण सोमवारी माता पार्वतीची पूजा करा आणि चांदीच्या वस्तू अर्पण करा. हिंदू मान्यतेनुसार असे केल्याने करिअरच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तरीही यश मिळत नसेल तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता आणि हा उपाय करून तुम्हाला नक्कीच शुभ फल प्राप्त होईल. जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही हा उपाय करा. तुम्ही खूप दिवसांपासून लग्न न झाल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर श्रावण सोमवारी शिवाचा जलाभिषेक करावा. असे केल्याने वैवाहिक समस्या दूर होतात आणि लवकर विवाह योग जुळून येतो असे मानले जाते. त्याचबरोबर इच्छित जोडीदारासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला तुमच्या इच्छित जीवनसाथीशी लग्न करायचे असेल तर तुम्ही सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना दान करावे. हा देखील शुभ आहे. इतर समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हीही तुमच्या जीवनातील इतर समस्यांमुळे त्रस्त असाल तर श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची यथायोग्य पूजा करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि सात स्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.